ज्येष्ठ कवी मंगेश पाडगावकरांच्या कारकिर्दीवर सुद्धा एक नजर टाकूया ग्राफिक्सच्या माध्यमातून। वयाच्या 14व्या वर्षी पाडगावकरांनी कविता लिहायला सुरुवात केली आणि त्यांची पहिली कविता होती तुझे पहिले हे पुष्प हृदयातले। सहज सोप्या भाषेत जगण्याची प्रेरणा देणाऱ्या या कवितांमधून मंगेश पाडगावकरांनी आपल्या रसिकांवर अक्षरशः अधिराज्य गाजवलं। त्यांच्या गाण्यांचं गारुड आजही मराठी मनावर कायम असल्याचं दिसून येतं। 70 वर्षांपेक्षा अधिक काळ पाडगावकरांनी कविता लेखन केलं। अनेक मराठी सिनेमांसाठी सुद्धा पाडगावकरांनी गाणी लिहिली। मग त्यातलं कुठे शोधिशी रामेश्वर हे गाणं असेल, या जन्मावर या जगण्यावर असेल, भातुकलीच्या खेळामधली गाणं असेल किंवा अगदी असा बेभान हा वारा हे गाणं असेल, विंदा करंदीकर, वसंत पापट यांच्यासोबत त्यांनी महाराष्ट्रभरात कविता वाचनाचे कार्यक्रमही केले। 1950 साली धारा नृत्य या त्यांच्या पहिल्या काव्यसंग्रहाचं प्रकाशन झालं। जिप्सी, निंबोणीच्या झाडामागे, छोरी, शर्मिष्ठा, उत्सव यांसारखे अनेक त्यांचे काव्यसंग्रही गाजले। सलाम या कविता संग्रहासाठी त्यांना 1980 मध्ये साहित्य अकादमी पुरस्काराने गौरवण्यात आलं होतं। साहित्यातल्या योगदानासाठी 2012 मध्ये त्यांना पुणे विद्यापीठाकडून जीवन साधना गौरव हाही पुरस्कार देण्यात आला। तर 2010 साली दुबईत झालेल्या दुसऱ्या विश्व मराठी साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद सुद्धा मंगेश पाडगावकर यांनीच भूषवलं होतं।